मावळ तालुक्यातील कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून चौघांचा मृत्यू, एका लहान मुलाचा समावेश। आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात यश, अद्याप अनेक जण पुलाखाली अडकलेले। इंद्रायणी पूल दुर्घटनेत एनडीआरएफकडून अद्याप शोध मोहीम सुरूच। पुलाखाली लहान मुलांसह काही लोक अडकल्याची भीती, 2 जण अद्याप बेपत्ता। विभागीय आयुक्त तहसीलदारांशी मी संपर्कात, नदीत वाहून गेलेल्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू। सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल संपूर्ण सडलेला होता। जीर्ण पुलाजागी 8 कोटींचा नवीन पूल मंजूर आहे। बचाव कार्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्यात, पुण्याचे पालकमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया। कुंडमळ्याजवळील पूल जीर्ण झाला होता। ग्रामस्थांकडून वारंवार नवीन पुलाची मागणी होत असताना लोकप्रतिनिधींनी ती धुडकावली। प्रशासनाचा हलगर्जीपणा घटनेच्या मुळाशी, इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर सुषमा अंधारेंचा आरोप। जिथे पाण्याचा प्रवाह जास्त अशा पर्यटन स्थळावर न जाण्याचं आधीच आवाहन केलं होतं। या प्रकरणात प्रशासकीय हलगर्जीपणा झालाय का, याबाबत समिती नेमून चौकशी होणार। पूल दुर्घटनेवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। इंद्रायणी नदीवरील पुलावर 50हून पर्यटक उभे होते। पूल पादचारी असताना काही दुचाकीही येत जात होत्या। गर्दीचा भार या जीर्ण झालेल्या पुलाला पेलवला नाही आणि पूल कोसळला। क्रेनच्या सहाय्याने दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्यातून काढला। घटनास्थळी मोठी गर्दी, पावसामुळे इंद्रायणी नदीचा प्रवाह वाढला, बचाव कार्यात अडथळे। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। एका पर्यटकाला सुखरूप बाहेर काढलं, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पंतप्रधान मोदींसह अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा। मावळ पूल दुर्घटनेची माहिती घेतली तर अमित शहांकडून ट्विट करत संवेदना व्यक्त। कुंडमळ्यातील पूल दुर्घटनेची सखोल चौकशी होईल, कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कठोर कारवाई केली जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मुख्य सचिवांना सूचना। घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारीच्या सूचना। इंद्रायणी नदीवरील जीर्ण पादचारी पुलावरील दुर्घटना अतिशय खेदजनक। पर्यटन विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने सर्व पर्जन्य पर्यटन स्थळांबाबतीत अधिक जागृत राहणं गरजेचं, शरद पवारांचं आवाहन। कुंडमळा पूल दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांचा टाहो, आपल्या प्रियजनांबाबत माहिती मिळवण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू। प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्याने काहींचा संताप। प्रभाग रचनेवर बारीक लक्ष ठेवा, महायुतीला फायदेशीर ठरणारे प्रभाग करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडा। नवीन नोंदणी होणाऱ्या मतदारांची पडताळणी करा। शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश।